नमस्कार मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेत आता हे सुद्धा लाभार्थी पात्र। राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन या लाभार्थ्यांना यामध्ये समावेश करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। नवीन जो शासन निर्णय घेण्यात आला आहे तो सविस्तररित्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, पूर्वी जर तुम्हाला घरकुल मिळालेले नसेल तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत 30 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला जर पूर्वी घरकुल मिळालेलं नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, नक्की शेवटपर्यंत पाहून घ्या। मित्रांनो, सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये माननीय उपमुख्यमंत्री वित्त महोदयांनी दिनांक 9 मार्च 2023 रोजी राज्याचा सन 2023-24 करिताचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात येईल। तसेच या योजनेसाठी येत्या 3 वर्षात 12,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल। त्यापैकी 3 लाख घरे 3,600 कोटी रुपये खर्च करून सन 2023-24 या पहिल्या वर्षात पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा केली होती। त्या अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याबाबतच्या प्रस्तावास दिनांक 21/7/2023 रोजी माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। त्यानुसार शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत हा घेण्यात आला आहे। मित्रांनो, शासन निर्णयामध्ये जे नवीन प्रवर्ग यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत, या लाभार्थ्यांना सुद्धा मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता शासन निर्णय आपण समजून घेऊया। राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, पूर्वी ज्या लाभार्थ्यांना घरकुल दिले जात होते मोदी आवास घरकुल योजनेमधून, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यामध्ये आता विमुक्त जाती व भटक्या जमाती या 2 प्रवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे। यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, कारण विमुक्त जाती व भटक्या जमाती जे लाभार्थी विनाकारण अपात्र झालेले होते अशा लाभार्थ्यांना सुद्धा आता मोदी आवास घरकुल योजनेमधून लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो, आता पूर्वी जर तुम्ही लाभ घेतला नसेल किंवा अर्ज केला नसेल तर मोदी आवास घरकुल योजनेमध्ये नक्की अर्ज करून घ्या। या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी उपलब्ध आहे। अर्ज कशा पद्धतीने भरायचा, अर्जासाठी लागणारे कागदपत्र कोणकोणते आहेत, या ठिकाणी तुम्हाला 2 व्हिडिओ लावलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।